नीट पेपर फुटीचा तपास वेगानं सुरू आहे। आज पुण्यात सीबीआय कार्यालयात 3 संशयित चौकशीसाठी हजर झालेत। मास्क लावून दाखल झालेले हे तिघे विद्यार्थी असण्याची शक्यता आहे। सीबीआयच्या एका अधिकाऱ्यानं बाहेर येऊन त्यांची नोटीस तपासली आणि त्यांना आत नेलंय। दरम्यान तपासाचा भाग म्हणून आणखी तिघांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सागर आव्हाड। सागर, आपण जर पाहिलं तर सीबीआय कार्यालयामध्ये मोटेगावकर यांची 11 तासापासून चौकशी झाली आणि त्यांना ताब्यात घेतलं। मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये किंवा हे वाघमारे असतील, कुलकर्णी असतील यांच्या संपर्कातले कोणी विद्यार्थी होते का, त्यांनी या संदर्भात त्यांना नोटीस दिलेल्या आहेत। अटक झाल्यानंतर त्यांची चौकशी जी आहे ती सीबीआय मार्फत केली जाते आणि आता एक मुलगी आणि तिचे आई वडील जे आहेत ते तिघही सीबीआय कार्यालयामध्ये दाखल झालेले होते। तिघांनी मास्क लावलेले होते। सीबीआयचे अधिकारी जे आहेत ते बाहेर आले आणि त्यांच्या हातामध्ये जी नोटीस होती ती नोटीस वाचल्यानंतर त्यांना आतमध्ये घेऊन गेलेले आहेत। म्हणजे या तिघा जणांची चौकशी, विद्यार्थिनीची चौकशी जी आहे ती सीबीआयकडून केली जाणार आहे। त्याचबरोबर इतर क्लासेस जे आहेत त्यामधून किती विद्यार्थ्यांनी पेपर घेतलेला होता त्याची चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे। राज्यभरामध्ये एक मोठं रॅकेट जे आहे या संदर्भातलं सक्रिय झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळं चौकशी अंती आता काय समोर येत आहे, किती लोकांना नोटीस सीबीआयने दिलेले, आता जर पाहिलं तर आता ही तिघे जे आहेत ते बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार होता। तुम्हाला नोटीस दिलेली होती, तुम्ही आले काय सांगा, काय झालं होतं, काय झालं होतं नीट पेपर काय झालेलं होतं, तुम्ही कशासाठी आले होते, तुम्ही नीट पेपर संदर्भात चौकशी होती काय, सगळी काय होतं नेमकं, कशासाठी आले होते, कुठून आलाय तुम्ही? 1 मिनिट स्टॉप, विषय स्टॉप। कुठून आलेला नीट पेपर संदर्भात, नीट पेपर संदर्भात पेपर फुटीत तुम्ही आहात, तुम्ही पेपर फुटीत आहात, पेपर फुटीमध्ये तुम्ही आहात का, काय विषय होता, काय झालेलं होतं नेमकं, काय विषय झालेला आहे, आपण जर पाहिलं काय झालेलं आहे, काय नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी साइड प्लीज। मॅडम बोलायची आपण जर पाहिलं तर हे कुटुंब जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न जो आहे आपण त्यांच्याशी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता पूर्ण माहिती देण्यास हे सर्व जे कुटुंब आहे ते माहिती देताना पाहायला मिळत नाहीये। या सर्वांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं, मुलगी सोबत आहे त्यांच्या, उत्तर जे आहे ते दिलं जात नाहीये। आतापर्यंत 9 लोकांना जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे आणि आता यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। मुलगी त्यांच्याबरोबर आहे, ती रडण्याचा प्रयत्न जो आहे तो करते। आई कुठलंही उत्तर जे आहे ते सध्या देत नाही आहे। जवळ कुठली गाडी नसल्याने पुन्हा ते सीबीआयच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत। त्यांचे नातेवाईक किंवा इतर गाडी उपलब्ध नसल्यामुळे ते पुन्हा आतमध्ये गेलेत। त्यांना विचारण्याचा प्रयत्न जो आहे तोही आपण केलेला आहे, उत्तर जे आहे ते दिलं जात नाही आहे। नेमकं चौकशीसाठी आलेले होते, त्यांची चौकशी झाली का, काही वेळातच ते म्हणजे 10च मिनिटात बाहेर आले। नेमकं काय याच्या मागचं कारण हे समजू शकलेलं नाही आहे। मात्र सीबीआयने त्यांना नोटीस दिलेली होती, चौकशीसाठी आलेले होते, उत्तर जे आहे ते त्यांच्याकडून मिळत नाही आहे। त्यामुळे आज दिवसभरात मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या या सीबीआयच्या कार्यालयात होऊ शकतात। मोटेगावकर असतील किंवा इतर लोक असतील, त्यांच्यासोबत कुठले विद्यार्थी जे आहेत त्यांनी पैसे घेऊन या पेपर जो आहे तो घेतलेला होता, त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। कितीक नावं समोर येत आहेत हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्यामल, नक्कीच धन्यवाद सागर दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहिलं एका कुटुंबासोबत बोलण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यांनी